कराडमध्ये भरचौकात चाकू हल्ला, जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू, भाचा आरोपी अटकेत. कराडचे डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कराड शहर पोलीस स्टेशनचे पीआय राजू तहसीलदार यांच्या देखरेखीखाली कारवाई. ओगलेवाडी परिसरात सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जाणारा शेखर उर्फ बाळू सूर्यवंशी याच्यावर दुपारी 1:15 ते 1:30च्या दरम्यान भरचौकात त्याच्याच नातेवाईकाने त्याच्या भाच्याने कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तात्काळ कोर्टेज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अतिशय गंभीर असल्याने पुढे कृष्णा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच 6:45च्या दरम्यान शेखर सूर्यवंशीचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाणे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एपीआय अशोक बापकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीचा शोध सुरू झाला. काही वेळातच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पथकाने कारवाई करत संशयित आरोपी आकाश सर्जेराव पळशे, राजारामनगर, ओगलेवाडी याला ड्रॅमॅटिक पद्धतीने ताब्यात घेतले. आरोपी हा मृत शेखर सूर्यवंशीचा भाचा असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. पुढील तपास कराड शहर पोलीस ठाणे करत असून डीवाय पथकातील सतीश पाटील, मोहसिन बोमे, सजन जगताप, दिग्विजय सांडगे, आनंद जाधव, अनिल स्वामी, अमोल देशमुख, मुकेश मोरे, सोनाली पिसाळ, धीरज कोरडे, संग्राम पाटील ही टीम पुढील तपास करीत आहे. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.